आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। उल्हासनगर न्यायालयाच्या आवारात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। इथे कारागृहातून तारखेसाठी न्यायालयात हजर केलेल्या आरोपीला अज्ञात व्यक्तीकडून चपलेमध्ये लपवून गांजा देण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र पोलिसांनीही चप्पल तपासताच अज्ञात आरोपी न्यायालयाच्या आवारातील सिमेंटची खिडकी तोडून पळून गेला। दरम्यान या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी ही चप्पल ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू केलाय। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी हर्षद सकट हा न्यायालयीन कोठडीत आहे। त्याची उल्हासनगर न्यायालयात तारीख असल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। सुनावणी झाल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात रवानगी करण्यासाठी निघताना हर्षदला एका अज्ञात व्यक्तीनं नवीन चप्पलेचा बॉक्स दिला। पोलिसांची याकडे नजर जाताच त्यांनी ती चप्पल तपासली। त्यात अंमली पदार्थ म्हणजेच गांजा होता। पोलिसांनी तात्काळ या अज्ञात व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायालयाच्या आवारातील सिमेंटची खिडकी तोडून तो पळून गेला। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान अज्ञात व्यक्ती आरोपी हर्षदला अंमली पदार्थ म्हणजे गांजा देण्यासाठी आला होता की हर्षदच्या माध्यमातून कारागृहात इतर कोणाला हे अंमली पदार्थ पुरवले जाणार होते याचा पोलीस तपास करतायत। पब्लिक मीडिया, उल्हासनगर।